Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, Life in Funshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. आपल्या देशाच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये आज एक भयानक प्रकार घडलेला आहे. एक याचिकाकर्ता जे स्वतःची केस रिप्रेझेंट करत होते, त्यांनी न्यायमूर्तींवर कागद भिरकावून लावलेले आहेत, शिवीगाळ केलेली आहे आणि लाईव्ह लॉने दिलेल्या रिपोर्टनुसार ही शिवीगाळ त्यांनी अगदी सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या प्रती सुद्धा केलेली आहे. नेमकं काय घडलंय? सर्वोच्च न्यायालयामध्ये नेहमीप्रमाणे केसची सुनावणी सुरू होती, ज्याच्यामध्ये प्रबल प्रताप जे आपण मानूया की उत्तर प्रदेशचे आहेत, कारण त्यांनी उत्तर प्रदेशच्या अलाहाबाद हायकोर्टाने दिलेल्या निकालाच्या विरोधात ते सर्वोच्च न्यायालयामध्ये गेलेले होते आणि स्वतःची केस ते स्वतःच रिप्रेझेंट करत होते. म्हणजे त्यांनी कुठलाही वकील हायर केलेला नव्हता. स्वतःची बाजू ते स्वतः मांडत होते, की ज्याला आपल्याकडे कायद्यानुसार परवानगी सुद्धा आहे. प्रबल प्रताप ज्यावेळेला आपली बाजू मांडत होते, त्यावेळेला त्यांची मागणी अशी होती की लखनौचे जे एसीपी आहेत, म्हणजेच सहाय्यक पोलीस आयुक्त जे सहाय्यक पोलीस अधीक्षक जे आहेत, त्यांच्या विरोधामध्ये बेसिकली एफआयआर दाखल व्हावा ही त्यांची मागणी होती. आता ही मागणी करत असताना बेंच समोर दोन न्यायमूर्ती होते, एक के.व्ही. विश्वनाथन आणि दुसरे होते आलोक आराध्य. यातले आलोक आराध्य जे आहेत हे महाराष्ट्रातनं आहेत, ते मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती सुद्धा राहिलेले आहेत. तर आलोक आराध्य आणि के.व्ही. विश्वनाथन या दोघांसमोर ही सुनावणी सुरू होती, ज्या वेळेला प्रबल प्रताप यांनी आपल्या मर्यादा ओलांडल्या. कशाच्या अर्थाने? तर त्यांनी बेसिकली कोर्टालाच आदेश दिले. आता कुठलाही याचिकाकर्ता हा फार तर फार कोर्टामध्ये आपलं म्हणणं मांडू शकतो, आपली मागणी मांडू शकतो, पण आदेश नाही देऊ शकत. इथे प्रबल प्रताप यांनी न्यायमूर्तींनाच सांगितलं की मी तुम्हाला ऑर्डर देतोय, मी तुम्हाला आदेश देतोय की तुम्ही लखनौच्या एसीपीच्या विरोधामध्ये एफआयआर दाखल करण्याचे आदेश द्या. आता याच्यावर अर्थात कोर्ट सुद्धा शॉक झालं, पण कदाचित न्यायमूर्तीनं सुद्धा याची कल्पना असावी की समोरचा हा काही नेहमीचा अधिवक्ता नाहीये, म्हणजे ऍडव्होकेट नाहीये. तो पहिल्यांदाच कदाचित स्वतःची बाजू मांडत असावा, त्यामुळे त्याला कदाचित याबद्दलची जाण नसावी, म्हणून त्यांनीही त्याला क्रॉस क्वेश्चन केला, प्रतिप्रश्न केला की तुम्ही आम्हाला आदेश देताय की आम्ही काय आदेश द्यायचे, जे अर्थात अलाउड नाहीये. पण कोर्टाने सुद्धा याच्यामध्ये ती संयमी भूमिका दाखवली. कोर्टाने कुठलाही राग व्यक्त केला नाही किंवा कुठलेही लगेच त्यांच्या विरोधामध्ये कंटेम्प्ट ऑफ कोर्ट वगैरे अशा काही गोष्टी इश्यू केल्या नाहीत. त्यांनी फक्त प्रश्न विचारला की तुम्ही आम्हाला आदेश देताय का? याच्यावर सुद्धा प्रबल जे आहेत ते त्यांच्या पद्धतीनेच बोलणं त्यांचं सुरू राहिलेलं होतं. त्यांनी काही फाईल्स आणल्या होत्या आणि त्या फाईल्स सुद्धा जर तुम्हाला एखादा पुरावा म्हणून कोर्टासमोर ठेवायचा असेल, तर ते सुद्धा तुम्ही कोर्टाकडे सबमिट करू शकता तुमच्या याचिकेद्वारे सुद्धा किंवा सुनावणीच्या दरम्यान सुद्धा. पण इथे प्रबल प्रताप यांनी त्या फाईल्समधनं काही कागद काढले आणि ते भर कोर्टामध्येच भिरकावून सुद्धा लावले आणि हे सुद्धा अलाउड नाहीये. अर्थात कोर्टामधली जी शिस्त आहे त्याचा हा झालेला भंग आहे. तुम्ही अशा पद्धतीने कागद भिरकावू शकत नाही न्यायमूर्तींच्या समोर, तर त्याहूनही नाही. तर हा सुद्धा याच्यामध्ये त्यांची ही झालेली चूक ती सुद्धा त्यांनी केलेली आहे. ह्यानंतर सुद्धा कोर्ट शांतच होतं, पण त्याच्यानंतर प्रबल प्रताप यांनी आणखीन मर्यादा ओलांडल्या आणि त्यांनी कोर्टामध्ये हे कागद भिरकावल्यानंतर शिवीगाळ सुद्धा सुरू केली आणि लाईव्ह लॉने दिलेल्या रिपोर्टनुसार शिवीगाळमध्ये त्यांनी सरन्यायाधीश सूर्यकांत यांचा सुद्धा उल्लेख केला, जे अर्थातच अपमानकारक आहे. आणि हे झाल्यानंतर मात्र म्हणजे अर्थात ह्याच्यामध्ये कुठेतरी सिक्युरिटीचा सुद्धा प्रश्न येतो, न्यायमूर्तींच्या, कोर्टामधल्या इतरही लोकांच्या. या सगळ्या गोष्टी एकामागोमाग एक घडल्यानंतर तिथले कोर्टामधले जे सुरक्षा रक्षक होते त्यांनी प्रबल प्रताप यांना कोर्टाच्या बाहेर नेलं. पण जे कोर्टमधले प्रतिनिधी असतात किंवा तिथली लोक जी असतात त्यांच्या सांगण्यानुसार याच्यावर कोर्टाने कुठलीही अजून तरी रिॲक्शन दिलेली नाहीये किंवा कोर्टामध्ये न्यायमूर्ती जे होते त्यांनी सुद्धा याच्यामध्ये शांतताच मेंटेन केलेली आहे. त्यांनी याच्यामध्ये कुठलाही अजूनही आदेश दिलेला नाहीये किंवा ते ह्याच्यावर काहीही रिॲक्ट झालेले नाहीयेत. पण ही बाब मात्र नक्कीच गंभीर आहे, कारण तुम्हाला जर लक्षात असेल तर गेल्या वर्षी 2025 मध्ये ऑक्टोबर महिन्यामध्ये महाराष्ट्रातनच गेलेले भूषण गवई जे सरन्यायाधीश होते त्यावेळेला सर्वोच्च न्यायालयाचे, त्यांच्यावर सुद्धा अशाच पद्धतीने बूट जो आहे तो भिरकावण्यात आलेला होता. एका ऍडव्होकेटनेच हा प्रयत्न केलेला होता. अर्थात नंतर त्यांची सनद वगैरे सुद्धा रद्द झाली. पण भूषण गवई जे सरन्यायाधीश त्यावेळेला होते त्यांच्यावर सुद्धा हा हल्ल्याचा प्रकार झालेला होता. एक विषय होता, एक केस होती, अर्थात धार्मिक मुद्द्यांवर होती. त्यावेळेला भूषण गवई यांनी जी त्याच्यावरची केलेली टिप्पणी होती ती याचिकाकर्त्यांना पटलेली नव्हती. पण त्याच्यामध्ये हे जे हिंसक वळण आलं आणि खास करून तुम्ही न्यायमूर्ती, सरन्यायाधीश जे असतात त्यांचा मान राखत नाही आहात, भले त्यांची टिप्पणी ही तुमच्या विरोधात जाणारी असेल, तरी सुद्धा अशा पद्धतीने हल्ला करणं हे शोभनीय नाहीये. आपण आता सुद्धा पाहत आहोत की सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी मधल्या काळामध्ये एक जे वक्तव्य केलेलं होतं की भारतातले अनेक अनएम्प्लॉईड लोक आहेत आणि त्यांचा उल्लेख हा त्यांनी कॉक्रोचेस अशा पद्धतीने केलेला होता, ज्याच्यावर त्यांनी नंतर सारवासारव पण केली. पण त्याच्यामुळे जे नंतर एक कॉक्रोच जनता पार्टी नावाचा जो काही जन्म झाला किंवा ते सगळे तरुणांनी जे काही कॅम्पेन उघडलं, त्यांनी कोणीही जाऊन सरन्यायाधीशांवर काही हल्ले वगैरे केलेले नाहीयेत. त्यांचं जे सूर्यकांत यांनी केलेलं जे वक्तव्य होतं त्याच्या निषेधार्थ लोकांनी आंदोलनं केली, लोकांनी सोशल मीडियावर रिॲक्शन दिली किंवा एक सोशली पार्टी सुद्धा तयार केली.
पण अशा पद्धतीने हा जो हल्ला करण्याचा जो प्रयत्न होतोय, कागद भिरकावणं असेल, शिवीगाळ करणं असेल किंवा गेल्या वर्षी तो बूट फेकणं असेल, हे नक्कीच निषेधार्ह आहे. आणि भूषण गवई खरं तर यांच्या बाबतीत सुद्धा सांगायचं झालं तर त्यांनी सुद्धा त्यावेळेला कुठल्याही स्वरूपाची कारवाई ही केलेली नव्हती. ते जे ॲडव्होकेट होते त्यांच्यावर कुठल्याही पद्धतीची त्यांनी कारवाई ही केली नाही. पण नंतर बाहेरूनच हा सूर होता, की त्यांच्यावर कारवाई ही व्हायला हवी आणि त्यावेळेला सुद्धा त्याचा निषेध झालेला होता. आणि आज परत एकदा वर्षही त्या घटनेला अजून उलटलेलं नाहीये आणि आज परत एकदा आत्ताचे जे सरन्यायाधीश आहेत त्यांच्याप्रती शिवीगाळीची भाषा किंवा कोर्टामध्ये कागद भिरकावणं जे आहे, हे प्रकार परत एकदा झालेले आहेत आणि ह्याने परत एकदा न्यायमूर्तींच्या सुरक्षेचा सुद्धा प्रश्न हा उद्भवलेला आहे. या सगळ्या घटनेवर तुम्हाला काय वाटतं हे सुद्धा तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समधनं नक्की कळवा. कारण की ही दुसऱ्यांदा घटना घडलेली आहे आणि खास करून आपण आता मराठी प्रेक्षकांना हे सांगत आहोत म्हणून, की खरं तर हे दोन्हीही न्यायमूर्ती म्हणजे भूषण गवई असतील ते सुद्धा महाराष्ट्रातनं तिकडे सर्वोच्च न्यायालयामध्ये सरन्यायाधीश म्हणून काम करत होते आणि आलोक आराध्य यांच्याबद्दल सुद्धा सांगायचं झालं तर ते सुद्धा मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती राहिलेले आहेत आणि आता ते सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायमूर्ती म्हणून आहेत आणि त्यांच्याच बेंच समोर आज ही सगळी घटना जी आहे ती घडलेली आहे. तर या सगळ्या प्रकारावर तुम्हाला काय वाटतं तुमच्याही प्रतिक्रिया कमेंट बॉक्समधून आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा आणि असेच माहितीपूर्ण किंवा दिवसभरातल्या सगळ्या घडामोडींचे अपडेट्स पाहण्यासाठी मुंबई तकचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब नक्की करा. तसंच मुंबईतक.in आमची वेबसाईट आहे त्यालाही भेट देऊ शकता. हा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल धन्यवाद.